येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे। सोमवारपासून नाशिक जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे फलक लावले। याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की असा की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे। आता प्रवेशाची चर्चा झालेली नाही आणि त्याचा काही आमची चर्चा संपर्क काही झालेला नाही। मागच्या वेळेस आपण आले त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे उमेदवारी देखील मागितली होती। हो, उमेदवारीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। पक्षाने अजून उमेदवारी ठरवलेला नाही। गोकुळ झिरवाळ यांच्या प्रवेशाबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। त्याचबरोबर त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज देखील केलेला नाही। मात्र पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला देखील नाही, असं देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलंय। मात्र गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जवळीक वाढू लागल्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।